नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी एक नियोजन केलं की आपण भीमा नदीच्या तीरी शेरी एक वस्ती आहे आणि त्या वस्तीच्या लगतच जवळच एक आहे डॅम आहे आणि खूप सुंदर सकाळी सकाळी हे दृश्य पाहण्यासाठी ह्या ठिकाणी मी आलो होतो. पहा किती लांबपर्यंत पाणीच आणि पाणी दिसत आहे. ही भीमा नदी आहे आणि इकडच्या साईडला आम्ही जर बघितलं तर हे जंगल आहे, ते आहे सूळबाभळांचं जंगल. खूप दाट असं जंगल आहे या ठिकाणी आणि हे तो डॅम आहे आणि ह्या डॅमवर हे सर्व काही पाणी दिसतंय ना ह्या भागात. इकडं कोरेगाव हे भाग आहे, ह्या भागाकडं तर खूप सुंदर हे निसर्गाने दिलेली आपल्याला एक देणगी आहे आपल्या महाराष्ट्राला. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप अशा नद्या वाहत आहेत आणि ही एक देवाची कृपा आहे आमच्या महाराष्ट्रावर. म्हणून देवाला आम्ही धन्यवाद द्यायला पाहिजे की इतकी सुंदर नदी नाले निसर्ग देवाने आम्हाला दिलेला आहे. पण एक मला तुम्हाला सांगायचं आहे, जर आम्ही परदेशामध्ये गेलोत ना तर परदेशामधल्या नद्या तिथले नाले त्या लोकांनी खूप असे जपलेले आहेत. त्यांच्या नद्या कधी प्रदूषण नाही, त्यांच्यामध्ये घाण नाही. खूप असं सुंदरसं पाणी परदेशी लोकांनी ठेवलेलं आहे. पण आमच्या भारतात, आमच्या महाराष्ट्रामध्ये असं दिसून येत नाही आहे. आम्ही ह्या पाण्यामध्ये खूप काही असं घाण सोडलेले आहे. गावातली वस्तीमधले जे काय सांडपाणी, नाल्याचं पाणी, संडासचं बाथरूमचं पाणी, आमच्या इथं काही अशी सोय नाही की ते पाणी एका बाजूला कुठंतरी स्टोअर करावा. अशी काही सोय केलेली नाही महाराष्ट्रामध्ये. तर बाकीच्या देशाने गेलं तर त्यांची सोय केलेली आहे आणि ते सांडपाणी, खराब पाणी ते नदी आणि नाल्यामध्ये सोडल्या जात नाही. म्हणून बाकीच्या देशामध्ये नद्या खूप सुंदर असतात, तिथलं पाणी खूप सुंदर असतं. तसं आमच्या भारतामध्ये नाही आहे, आमच्या देशामध्ये नाही आहे प्रियांनो. म्हणून आम्ही सर्व देशवासियांची आम्ही राहणारे जे लोक आहेत, आम्हा सर्वांचं ते कर्तव्य आहे की आम्ही नद्या आणि नाल्या पाण्यांना काय केलं पाहिजे, जपलं पाहिजे. ते स्वच्छ कसं राहील आम्ही त्याचा नियोजन आम्ही केलं पाहिजे. आम्ही हे मेसेज सरकारापर्यंत पोहोचला पाहिजे आणि जेणेकरून आमच्यासुद्धा देशाची नदी पाणी स्वच्छ राहील, त्याचा दुर्गंधी येणार नाही. तर आम्ही जपायला पाहिजे, कारण देवाने आम्हाला सुंदरशा नद्या नाल्याने आणि पाण्याने, समुद्राने